पांढरकवडा येथे कर्जमाफीच्या जीआरची होळी, किसान सभेचे उपविभागीय कार्यालयावर आंदोलन। महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी अपुरी असून तिच्या जाचकटी घालण्यात आल्याचा आरोप करत यवतमाळ जिल्हा किसान सभा जिल्हा कमिटीच्या वतीने आज दिनांक 10 जुलै रोजी पांढरकवडा येथील उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी शासनाच्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला। शेतकऱ्यांची सरसकट व संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। निवडणुकीदरम्यान राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे व संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीसाठी विविध जाचक अटी लावण्यात आल्याने मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। कर्जमाफीच्या निकषांबाबत वारंवार समित्या स्थापन करून निर्णय लांबविला जात असून त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। आंदोलनानंतर मुख्यमंत्री यांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनात किसान सभा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, जिल्हा कमिटी सदस्य प्रकाश संकलवार, तालुका अध्यक्ष दिलीप कोमरे, अर्जुन आत्राम, अंकुश बिरकुलवार, महेंद्र मन्ने, श्रवण गोडाम, किसान पवार, पांडुरंग शिंदे, संभा पेंदूर, मीराबाई शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। बातमी संकलन अमोल सांगानी, राळेगाव, यवतमाळ। झालाच पाहिजे निषेध असो बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।